सांगली आणि सोलापूरची ही परिस्थिती असताना मुंबईकडे 5 ठिकाणी टोल वसूल केला जातोय, तर दुसरीकडे मुंबईतल्या एअरपोर्टवर जीव्हीके कंपनीने सध्या वेगळीच टोल वसुली आणि लूट सुरू केलेली आहे। कारण जीव्हीके कंपनीकडनं सध्या प्रत्येक वाहनाकडून 100 रुपयांपेक्षा जास्त टोल वसूल केला जातोय। डोमेस्टिक एअरपोर्टवर जर तुम्हाला एंट्री करायची झाली तर टुरिस्ट परमिटच्या वाहनांना सध्या 110 रुपयांचा टोल आकारला जातोय। त्यामुळे टॅक्सी चालकांनी खायचं काय हाच प्रश्न आता विचारला जातोय। आज के बाद बंद हो जाएगा, याद रखना। हाँ, नहीं धमकी में नहीं दे रहा हूँ, ये भाईगिरी है, ये जबरदस्ती पैसा वसूला जा रहा है। आजकाल एअरपोर्टवर सर्रास पाहायला मिळणारं हे चित्र। कुठल्याही गेस्टला पिकअप करण्यासाठी येणाऱ्या परमिट वाहन चालकाला एंट्रीलाच 110 रुपये टोल आकारला जातोय। जितक्या वेळा एअरपोर्टवर याल तितक्या वेळेला टोल भरावाच लागेल। आता समजा मी बाहेरून आलोय, साहेब माझे गेस्ट आलेले आहेत, मी एअरपोर्ट पार्किंगला गाडी लावलेली नाहीये, तर साहेब आलेत म्हटलं मला एअरपोर्टला पार्किंगला लावायची गरजच नाहीये। मग मी साहेबांना पिकअप करून जर 5 मिनिटांमध्ये मी जात असेल तर मी 110 रुपये का भरायचे? गाड़ी जो पार्किंग आएगा उसको 10 मिनट फ्री है, तो डायरेक्ट पिकअप करेगा कंपल्सरी कॉमर्शियल व्हीकल 110 रुपये। क्योंकि बाहर गाड़ी रोड पे खड़ी होती थी, पार्किंग नहीं होती थी, बाहर रोड में जाम करते थे, इसलिए ये कर दिया कि जो गाड़ी आएगी बाहर नहीं खड़ी करेगा, सीधा पार्किंग करेगा, पार्किंग से आएगा सीधा लेके जाएगा। याआधी परमिट कारचे ड्रायव्हर्स एअरपोर्टच्या बाहेर पाहुण्यांची वाट पाहायचे। पाहुणा टर्मिनलच्या गेटवर आला की फोन करून गाडी बोलवून घ्यायचा। यामुळे 5 मिनिटांपेक्षा कमी वेळेत गाडी निघून जायची आणि टोल वाचायचा। असं आहे की प्रायव्हेटायझेशनच्या नंतर अंकुश कोणाचाच राहत नाही आणि तो अंकुश न राहिल्यामुळे हे जे प्रायव्हेटायझेशनमध्ये आलेले लोक असतात हे लूटमारीचाच धंदा सुरू करतात। माझं जे वैयक्तिक मत आहे ते म्हणजे हे सगळ्या पद्धतीमध्ये गोरगरीब प्रवाशांचं आणि त्या गोरगरीब ड्रायव्हर्सची लूटमार चालू आहे, ते रोखण्यासाठी काहीतरी करावं लागेल, अन्यथा तिथे कधी ना कधी काहीतरी वेगळा विपरीत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। 2005 पर्यंत मुंबई विमानतळाचं व्यवस्थापन एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे होतं। 2005 नंतर जीव्हीके कंपनीकडे व्यवस्थापनाचा भार सोपवण्यात आला। त्यामुळे मनमानी पद्धतीने टोल वसुली सुरू आहे, ज्याकडे एअरपोर्ट अथॉरिटीने सोयीस्कर दुर्लक्ष केलंय। ही काही निजामशाही नाही आहे की प्रत्येक गोष्टीचा इथे हे जिजिया कर द्यावा लागेल। हा जिजिया कर आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे याला विरोध शिवसेना नक्कीच करेल। आता कशा पद्धतीने विरोध करायचा, काय करायचं आम्ही त्यांच्याशी एकदा बोलून बघू आणि त्यातून जरी काही मार्ग नाही सुटला तर आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवू। 4 चाकी वाहनाला 30 मिनिटांच्या पार्किंगसाठी 110 रुपये मोजावे लागतात। 30 मिनिटं ते 2 तासांपर्यंत 180 रुपये मोजावे लागतात, तर 24 तास पार्किंगसाठी 1100 रुपये मोजावे लागतात। यावर एअरपोर्ट अथॉरिटी काहीही बोलण्यास तयार नाहीये आणि पैसे भरण्यासाठी परमिट कारच्या वाहन चालकांचा खिसा रिकामा होतोय। आता यावर तोडगा कसा निघणार, दात कुणाकडे मागायची हा प्रश्नच आहे। मुंबईहून ऋत्विक भालेकरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। त्यामुळे शहरी किंवा ग्रामीण भागातले रस्ते असोत किंवा एअरपोर्ट सारखी ठिकाणं असोत, कुठेही जा, टोल पासून नागरिकांची मुक्तता काही होताना दिसत नाहीये। याच बातमीसोबत महाराष्ट्र देशामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। बघत रहा एबीपी माझा।